मुद्द्याचं बोलामध्ये मी संदीप शिंदे आपलं स्वागत करतो। आपण पाहिलं असेल की माढा शहर असो तालुका असो तर सातत्याने वेगवेगळ्या घडामोडी जे आहेत ते आपण आपल्या समोर आणत असतो। कुठेतरी मरगळलेल्या प्रशासनाला या माध्यमातून सवाल उपस्थित करत असतो। आता मी सध्या माढा शहरामध्ये मागील 2 दिवसापासून जर आपण पाहिलं तर घटना घडामोडी आपण जर पाहिल्या तर गुन्हेगारी क्षेत्रांना कुठेतरी बळ देण्याचं घटना जी आहे ते उत्तेजित होताना पाहायला मिळतात। माढा शहरामध्ये मागील 2 दिवसापूर्वी पाहिलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 2 तरुणांचं जे आहे ते अपहरण करण्यात आलं होतं। अपहरण करून त्यांना बेदम अशा पद्धतीची जी मारहाण झाली होती। अर्थात भर चौकातून जर अशी सकाळीच्या सुमारास जर ही घटना घडत असेल तर माढा शहरातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण साहजिकच होतो आणि हाच सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे। आपण पाहिलं असेल तर एकीकडे ही अपहरणाच्या घटना, अमानुष मारहाणीची घटना आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील एका महिला शिक्षिकेच्या घरात घडलेली चोरीची घटना। या सर्व घटनांना अधोरेखित काय होतं की शहरातली सुरक्षितता किती महत्त्वाची आहे आणि याच सुरक्षितता म्हणलं की अर्थात माढा शहरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो आणि याकडे आम्ही लक्ष घातलेलं आहे। माढा शहरामध्ये बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे जर आपण पाहिलं असेल तर पूर्णपणे धुळकात पडल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं असेल तर माढा पोलीस ठाण्याचेच तत्कालीन असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल बोस यांच्या पुढाकारातून जे आहे ते शहरामध्ये 16 कॅमेरे जे आहे ते बसवण्यात आले होते। मात्र आता सध्या जर स्थिती आपण पाहिली तर पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते मरगळलेल्या अवस्थेत आहे। अर्थात खऱ्या अर्थाने शोभेची बाहुली समान जे आहे ते कॅमेरे जे आहे ते उभा असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे घटना घडामोडी गुन्हेगारी क्षेत्रातल्या घटनांना जे आहे ते कुठेतरी आळा घालण्यासाठी हे कॅमेरे बसवण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात जर आपण पाहिलं असेल तर हे कॅमेरे केवळ शोभेची बाहुली म्हणून उभा आहेत। 2018 साली माढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले अतुल बोस यांच्या पुढाकारातून शहरवासियांनी त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला होता। शहरातले लोकप्रतिनिधी असो, नागरिक असो, व्यापारी असो, दानशूर मंडळींनी यासाठी मोठा हातभार देखील लावला होता। मात्र काही वर्षानंतरच या कॅमेऱ्यांना जे आहे ते कुठेतरी मरगळ आली, कुठेतरी हे नादुरुस्त कॅमेरे आले। त्यानंतर संबंधित ठेकेदार जो आहे तो कॅमेराचा बदलण्यात आला। त्यानंतर दुसऱ्या ठेकेदाराकडून देखील ये रे माझ्या मागल्या समान जे आहे ते गोष्ट घडून गेली आणि कॅमेऱ्याकडे जे आहे ते साहजिकच मेंटेनन्सकडे दुर्लक्ष प्रशासनाचं झालं आणि आता काय स्थिती आहे, मागील 2 वर्षापासून या कॅमेऱ्याकडे कुणाचीही नजर नाही। अर्थात माढा शहराच्या तिसऱ्या डोळ्यावर जी आहे ती पूर्णपणे तिसरा डोळाच माढा शहरातला बंद आहे। या बंद कॅमेरा असल्यामुळे काय घडतंय, गुन्हेगारी क्षेत्र तर साहजिक वाढतंय, मात्र माढा शहरवासियांना जी सुरक्षिततेची भावना होती ती कुठतर कमी होताना पाहायला मिळते। त्यामुळे हे 16 सीसीटीव्ही कॅमेरे आता तत्परतेनं सुरू करण्याची गरज आहे। यासाठी काय करणं अपेक्षित आहे, माढा पोलीस ठाण्याच्या आतापर्यंत 2018 ते आज तगायच्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी उदासीनता दिसून आलेली आहे। आपण पाहिलं असेल तर या अधिकाऱ्यांनी देखील तत्परता दाखवणं गरजेचं होतं आणि यासाठी पुढाकार घेणं अपेक्षित होतं। मात्र उदासीनतेचं धोरण जे आहे ते कुठेतरी खटकताना पाहायला मिळेल, कुठेतरी पत्रकारिता क्षेत्रात असताना कुठेतरी बोचताना पाहायला मिळालं आणि हेच वास्तव जे आहे ते आपल्या समोर आणतोय। कुठेतरी यातून प्रशासनाला कुठेतरी कार्यतत्परता दाखवून प्रशासन, पोलीस अधिकारी असतील, नागरिक असतील, लोकप्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून जर हे काम पुन्हा एकदा उभा राहिलं तर माढा शहरावर सीसीटीव्हीची नजर पुन्हा एकदा समोर येणार आहे। मात्र आताच्या सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर माढा शहरातले 16च्या 16 कॅमेरे जे आहेत ते बंद स्थितीत आणि शोभेच्या बाहुली समान उभे आहेत। त्यामुळे आता यासाठी माढ्याचे नव्याने आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे काय पावलं उचलतात आणि काय ॲक्शन घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या कामी आता लोकप्रतिनिधी असो, नागरिक असो, व्यापाऱ्यांनी देखील आता प्रत्येक शहरवासियाच्या सुरक्षिततेसाठी माढ्यातले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यासाठी आता गतिमान हालचाली करणं अपेक्षित आहे। तुम्ही पाहत राहा मुद्द्याचं बोला।